अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भारतीय संस्कृतीची खरी ओळख म्हणजे गुरु शिष्य परंपरा, ज्ञान, नीतिमत्ता आणि शौर्य यांच्या पायावर उभे असलेल्या महाभारतात ही परंपरा शौर्य शिकवणारी नव्हे तर आत्मसमर्पण शिकवणारी होती. राजकुमारांनो, एक युद्ध केवळ शस्त्रधारे नसतो, तो न्यायाचा रक्षक असतो. अर्जुना, तू नेहमी तीर चालविताना लक्ष डोळ्यासमोर ठेव. या झाडावर पक्षी बांधलेले आहे, त्याच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित कर. म्हणून मला सांग अर्जुना, तुला झाडावर काय दिसते? मला झाडावर फक्त पक्षी व त्याचा डोळा दिसत आहे. शाबास अर्जुना, शाबास. तूच फक्त पास झाला आहे. आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साध्य करायचे असते तर तो यशस्वी होऊ शकतो. शाबास अर्जुना, तूच खरा मला आवडता शिष्य आहे. हे काय? कोणतीही इजा न होता कुत्र्याचं तोंड बंद करणारा हा शूर कोण आहे? चला तर. तू कोण आहेस? मी निषादाला हिरण्यधन समजलं. मी शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे आलो होतो, पण राजघराण्यातील नसल्यामुळे नाकारले. मी आपल्याला गुरु म्हणून आपली आज्ञा घेऊन हे सर्व शिकलो. मी तर तुला कधी शिकवलेच नाही, पण मी मनापासून गुरु नाही या पुतळ्यासमोर सराव केला. हो, हा तर वीज आहे. मी आपणास गुरु मानून आपली आज्ञा घेऊन हे सर्व शिकलो. गुरुदेव, जर तो इतका परिपूर्ण आहे तर मी कसा सर्वश्रेष्ठ शिष्य करणार? तू मला गुरु मानतो तर मला गुरुदक्षिणा देणार का? गुरुदेव, आदेश कर. मी सर्वस्व अर्पण तयार आहे. मग मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून देशील का? गुरुदेव, ही घ्या गुरुदक्षिणा. हा एक द्रव्य ज्याने आत्मशक्ती आणि श्रद्धेच्या जोरावर गुरुचं स्थान उंचावलं, पण ज्याने गुरुच्या शब्दासाठी स्वतःचं कौशल्य त्यागलं.
ही आहे भारतीय गुरु शिष्याची परंपरा. निष्ठा, त्याग आणि समर्पण या नाटकातून आपणास हेच शिकावयास मिळते. गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नाही, तर शिष्याचे आयुष्य घडवणारा असतो आणि शिष्य आपल्या गुरुसाठी किती त्याग करायला तयार असतो. हे एकलव्याच्या कथेने अधोरेखित केलेले आहे. ही समर्पणाची सीमा असली तरी हा अन्याय देखील होता. अर्जुना, ही आहे युद्धभूमी, तुला लढावेच लागेल. हे मधुसूदन, हे माझे बंधू आहे. हे विश्वपितामह ज्यांनी मला हात धरून चालविले, शिकविले, खांद्यावर घेऊन खेळविले. आचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य ज्यांनी मला धनुर्विद्या निपुण केली, सर्वश्रेष्ठ धनुर्वारी बनविले. त्यांच्यावर वार कसा करू, त्यांना मारू, हे सर्व माझे बांधव आहे. अर्जुना, हे सर्व तुला मारण्यासाठी आले आहे, गळा भेटीसाठी नाही. तू यांना नाही मारलं तर हे सर्व तुझ्या भावंडांना मारल्याशिवाय राहणार नाही. हे मधुसूदन, या सर्वांना मारून मी माझ्या मस्तकी पापाचा टिळा लावणार नाही. अर्जुना, प्रेम, स्नेह, आदरभाव आपल्यात आहे हे खरे आहे, पण ज्या वेळेस द्रौपदीचे वस्त्रहरण झाले त्यावेळेस हे हात समोर का आले नाही? तो धर्मासाठी लढतो आहे, सत्यासाठी तुला धनुष्यबाण हातात घ्यावंच लागेल, नाहीतर तुझ्या भावंडाचा नरसंहार करून खुनाची होळी खेळल्याशिवाय हे राहणार नाही. म्हणून तुला लढावेच लागेल. उचल हे धनुष्य, तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्तव्य तू कर. मी तुझा गुरु म्हणून सांगतो, धर्मासाठी लढ. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात, ते धर्माचे मार्गदर्शक असतात. अर्जुन, एकलव्य, कर्ण या सर्वांनी आपापल्या पद्धतीने गुरुचा आदर करतात. आज आपण या गुरु परंपरेला वंदन करूया. बहुत सुंदर प्रस्तुति. प्रशांत कर्तृत्व यांच्या कल्पनेतून साकार झालेली धर्म, ज्ञान, समर्पण ही अतिशय सुंदर नाटिका अशोक पडदिलवार यांनी दिग्दर्शित केलेली आहे. पात्र परिचय: महर्षी व्यासांच्या भूमिकेत प्रशांत कर्तृत्व, द्रोणाचार्याच्या भूमिकेत अशोक पडदिलवार, श्रीकृष्णाच्या भूमिकेत सुधीर वानखेडे, अर्जुनाच्या भूमिकेत विठ्ठल देशमुख, एकलव्याच्या भूमिकेत श्याम देवगिरकर, बाल कलाकार संकेत पिसे, सुबोध मगळीवार आणि ध्वनी मुद्रण नागपुरे साऊंड व ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ हरिभोग नागपुरे.